संयुक्त विद्यमान सावळी येथे माझी महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच कोरोनाच्या काळात अत्यंत सावळी काँग्रेस कमिटी तसंच मिरज तालुका काँग्रेस कमिटीची सावळी काँग्रेस कमिटी तसंच मिरज तालुका काँग्रेस कमिटीची संयुक्त विद्यमान सावळी येथे माझी महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच कोरोनाच्या काळात अत्यंत अडचणीच्या वेळेत आपल्याला साथ दिलेली, आपलं स्वास्थ्य चांगले ठेवलेले, आपली काळजी घेतलेल्या सर्व करोना योद्ध्यांचं सत्कार अशा या संयुक्त सत्कार समारंभासाठी मंचावर उपस्थित असलेल्या काँग्रेस पक्षाच्या आपल्या सर्वांच्या नेत्या मान्य जयश्रीताई, सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाची जनरल सेक्रेटरी यांनी आत्ताच आपल्या पोटतिडकीचं भाषणाने आपल्या सगळ्यांना विचार करावा लागेल असे विचार मांडले, ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते सुभाष तात्या, आपल्या गावचे सुपुत्र ज्यांच्यावर मिरज तालुक्याच्या काँग्रेसला आणि बळकट करायची जबाबदारी आलेली आहे, ते आमचे अण्णासाहेब तात्या कोरे, या ठिकाणी शेजारच्या गावचे सरपंच सुरेशराव गायकवाड, विजयराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगले, आमचे मार्गदर्शक दादा, लक्ष्मणराव मोरे सर, रोटीला त्यांची आत्ताच निवड झाली ते सचिनराव, उपस्थित प्रदीप, सगळेच आता चेअरमन, सगळ्यांची नावं कदाचित घेणं वेळाभावी शक्य होईल न होईल, आणि आज जेवणाचा कार्यक्रम आहे. खूप बोललो तो जेवायच्या साठी पोटात सुद्धा थोडी जागा शिल्लक राहिली पाहिजे, कारण निम्म पोट तात्या तुमच्या शब्दांना भरलेलं आहे. एवढं छान त्या ठिकाणी तुम्ही आपली मनोगत व्यक्त केलं. मला वाटतं केशवराव भोसलेंनी सुरुवात केली आणि त्यांची मनापासून, म्हणजे एखादा सामान्य कार्यकर्ता जो पुढे पुढे नसतो, स्टेजवर वक्तृत्व काही मिळत नाही, पण 35 वर्षापूर्वी वसंतदादांच्या काळात प्रकाश बापू यांच्या व्यासपीठावर झालेल्या आठवणी त्यांनी उजाळा दिला आणि खंत व्यक्त केली की काँग्रेस पक्षाची वाढ होत असताना त्या काँग्रेस पक्षाला सावली द्यायचं काम ह्या सावली गावाने केलेलं आहे. त्या सावली गावाची अपेक्षा वाढत आहेत आणि त्याच्याकडे कदाचित नेते दुर्लक्ष करतात, ते दुर्लक्ष होऊ नये. आणि तिथून सुरुवात झाली. मोरे सरांनी, अर्जुन सावंत सरांनी, सगळ्यांनी तोच विषय प्रामुख्याने धरला आणि तात्यांनी मग कहर केला. मग खूप लोक म्हटले की पूर्वी विशाल पाटील खूप अग्रेसिव्ह होते. रामदेवराव भोसले बोलले की खूप अग्रेसिव्ह भाषण करायचे. जबाबदारी आली, खरं आहे, पण पूर्वी कसं असतं, तात्याही बोलून दाखवले. काही प्रकाशबाबू हयात होते, मदनभाऊ हयात होते, काही बोललं तर चालायचं, मागे कोणतरी असायचं. आणि त्यामुळे आपण म्हणायचो पोराटकी म्हणून, लहान मुलाची चूक म्हणून लोक विसरून जाते. आमच्यावर जी सावली होती, आमच्या घराची, थोरल्यांची, विष्णू अण्णांची, प्रकाश बापूंची, मदन भाऊंची, ती सावली निघून गेली. आणि सावली निघून गेल्यावर ही जबाबदारी तर आपल्यावर आलेली आहे. आणि ह्या परिस्थितीत तुमच्या मनात जे जे आहे ते कदाचित आम्हाला बोला लागत असेल, पण आम्हाला ते सगळं काही बोलता तात्या येत नाही. आता आमच्यावर जी सावली राहिली आहे ती सावलीकरांचीच सावली राहिलेली आहे. म्हणजे ह्या परिसरातील, ह्या मिरज तालुक्याच्या सामान्य
शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, ग्रामस्थांची सावली, ह्या सावलीच्या जीवावरच आम्हाला काम करावं लागणार आहे. अन्याय आमच्यावर रोज होत राहणार, पण त्या अन्यायावर वाचा फोडायचा कार्यक्रम आम्हाला करता येत नाही. तुम्हाला परवानगी आहे, मात्र आम्हाला त्याच्यावर कदाचित वाचा करता येत नाही. आणि म्हणून म्हणतात, मोठ्या वृक्षाच्या शेजारी लहान वृक्षांना वाढणं कदाचित अडचण ते होत असतं. आणि वसंतदादांनी एवढं काय करून ठेवलं, एवढे पाऊलं मोठी त्यांची झेप होती की त्या पावलावर पाऊल ठेवून चालणं कदाचित शक्य होणार नाही. पण त्या दुर्दैवाला काय कुणास ठाऊक आमच्या घराला एक नशिबाला एक असं आलेलं आहे की 50शी गाठली तर आमच्यात लोक जायला सुरू करतात. विष्णू पण 60च्या आतच निधन झालं, प्रकाश बापूंचं 60च्या आत निधन झालं, मदत मावचं 60च्या आत निधन झालं, माझी 40 आली, मला टेन्शन आलं. युवक म्हणता त्यामुळे देवाने काय ठरवलं हे माहित नाही. आणि म्हणून आम्ही लोकांना ते म्हणतो, आम्हाला लोक म्हणतात, अरे आयुष्य पडले एवढं तरुणच अजून. आयुष्य कुठं पडलं